विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आता तयारी केली आहे। त्यातही विदर्भातल्या 55 तर मुंबईतल्या 15 जागांवर काँग्रेसने दावा केल्याचं आता सांगण्यात येत आहे। काँग्रेसच्या 135च्या दाव्याने महाविकास आघाडीत आता जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी 135 जागांवर काँग्रेसची तयारी। विदर्भात 55 तर मुंबईत 15 जागांची मागणी। 135 जागांवरील दाव्याने मविया जुंपणार। काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी केली। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। मवियातील तीनही घटक पक्ष प्रत्येकी 96 जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येत होतं, पण काँग्रेसने 135 जागा लढवण्याची तयारी केल्याचं सांगण्यात येतं। त्यातही विदर्भातल्या 62 जागांपैकी काँग्रेसने 55 जागांवर दावा केलाय, तर मुंबईतल्या 36 जागांपैकी 15 जागांवर काँग्रेसने दावा केला। पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या पट्ट्यामध्ये काँग्रेसचा एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी आहे। जवळपास 63 जागा विदर्भाच्या आहे। जवळपास 50 ते 55 जागा काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मिळायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। विधानसभेच्या जागांबाबत आताच दावा ठोकला तर महाविकास आघाडीत वाद होणार हे नाना पटोले जाणून आहेत। यामुळे त्यांनीही किती जागा लढवणार यावर गोलमाल उत्तर दिलं। 228ची जागा महाविकास आघाडी लढेल आणि त्या पद्धतीचा प्लॅन आम्ही केलेला आहे। काँग्रेस पक्ष किती जागा लढेल, कारण काँग्रेस पक्षाला विदर्भात चांगलं वातावरण आहे। आम्ही सांगितलं ना, महाविकास आघाडी 288 जागा लढेल। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस स्वतःला मोठा भाऊ म्हणू लागली। काँग्रेसचा 135 जागांच्या दाव्याने महाविकास आघाडीत मोठा तंटा होण्याची शक्यता आहे। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।